त्रैलोक्य कुटुंब पालन परः कुर्यात् सदा मंगलम् सुमुहूर्ते सावधान सुलग्ना सावधान श्री लक्ष्मी नारायण ध्यान सावधान ब्रह्मा वायु गिरीश शेष गरुड़ा देवेंद्र कामो गुरुः चंद्रार्कौ वरुणानलो मनुयमौ विद्येश विघ्नेश्वरौ नासत्यो निरतिर्मरुद्गणयुताः पर्जन्य मित्रादयः सस्त्रीका स्वरपुङ्गवाः प्रतिदिनं कुर्वन्तु नो मङ्गलम् सुमुहूर्ते सावधान सुलग्ना सावधान श्री लक्ष्मी नारायण ध्यान सावधान गंगा सिंधु सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कृष्णा भीमरथी च फल्गु सरयो श्रीगंडकी गोमती कावेरी कपिला प्रयाग विनता नेत्रावती इत्यादयो नद्य श्रीहरिपाद पंकज भवा कुर्वन्तु नो मंगलम् सुमुहूर्ते सावधान सुलग्ना सावधान श्री लक्ष्मी नारायण ध्यान सावधान इत्येतद्वर मंगलाष्टकमिदं श्रीराजराजेश्वरेण आख्यातं जगताम् अभीष्टफलदं सर्वाशुभध्वंसनं देवताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपदे तेङ्ग्रियुगं स्मरामि मङ्गलं भगवान् विष्णुः मङ्गलं मधुसूदनः मङ्गलं देवकी पुत्रो मङ्गलं गरुडध्वजः सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके देवी नारायणि नमोऽस्तुते हरे ಶ್ರೀನಿವಾಸ ಪ್ರಧಾನವಾದ ಜೀರಿಗೆ ಬೆಲ್ಲ ಮುಟ್ಟಿಸುವಂತಹ ಮುಹೂರ್ತ ಮುಗಿದಿದೆ. ನಾವು ಕಲ್ಯಾಣ ಮಂಟಪದಲ್ಲಿ ಬರೀ ನೀನು ಮೊದಲು ಮುಟ್ಟಿಸು ಇದೇ ಗಲಾಟೆಯೇ ಆಗಿ ಹೋಗ್ತದೆ. ಪ್ರಧಾನವಾದಂತಹ ಅನುಸಂಧಾನವನ್ನ ದೇವರ ಅನುಸಂಧಾನವನ್ನ ಮಾಡುವಂತಹದ್ದು
ಇನ್ನು ಮುಂದಿನ ಪ್ರಧಾನವಾದಂತಹದ್ದು ಶುಭ ಮುಹೂರ್ತದಲ್ಲಿ ಪದ್ಮಾವತಿಯ ಕೊರಳಿಗೆ ಶ್ರೀನಿವಾಸ ಮಾಂಗಲ್ಯವನ್ನ ಕಟ್ಟುವಂತಹದ್ದು. ಶ್ರೀನಿವಾಸನೇ ಹೇಳ್ತಾನೆ, ನನಗೆ ಅವಶ್ಯಕತೆ ಇಲ್ಲ, ನಾನು ಕಟ್ಟುವಂತಹದ್ದು ಯಾಕೆ? ನೋಡಿ, ನಾವು ಕಟ್ಟುವಾಗ ನಮಗೆ ಗೊತ್ತೇ ಇಲ್ಲ, ಏನೋ ಗಲಾಟೆಗಳು ಕಟ್ಟಿಬಿಡ್ತೀವಿ, ಮುಗದೆ ಹೋಯ್ತು. ಆಗ ಒಂದು ಮಾತನ್ನ ಪುರೋಹಿತರು ಹೇಳ್ತಾರೆ, ಅದು ಪ್ರಸಿದ್ಧವಾದದ್ದು, ನಿಮಗೂ ಗೊತ್ತಿದೆ. ಮಾಂಗಲ್ಯಂ ತಂತು ನಾನೇನ ಮಮ ಜೀವನ ಹೇತುನ ಕಂಠೆ ಬಧ್ನಾಮಿ ಸುಭಗೆ ತ್ವಂ ಜೀವ ಶರದಾಂ ಶತಂ. ನೋಡಿ ಎಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿ ಅರ್ಥ ಇದೆ ಅಂದ್ರೆ, ನೇರವಾಗಿ ಕನ್ನಡೀಕರಿಸಿದ್ರೆ ಜೀವನ ಹೇತುನ ಕಂಠೆ ಬಧ್ನಾಮಿ ಸುಭಗೆ ತ್ವಂ ಜೀವ ಶರದಾಂ ಶತಂ. ಮಾಂಗಲ್ಯಂ ತಂತು ನಾನೇನ ಜಗಜ್ಜೀವನ ಹೇತುನ ಕಂಠೆ ಬಧ್ನಾಮಿ ಸುಭಗೆ ತ್ವಂ ಜೀವ ಶರದಾಂ